SP ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा दुसरा दिवस पहिला अत्यंत महत्त्वाचा सामना. दोन संघ मातबर संघात एकता ग्रुप या ठिकाणी सज्ज आहे, तर दुसऱ्या बाजूला आई एकविरा. आणि आता या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पाध्ये यांच्या शुभहस्ते केला जाईल टॉस. अर्थात पाहूया, एकविराचा कॅप्टन माझ्या बरोबर म्हणजे आमच्या उजव्या बाजूला आहे, तर एकता ग्रुप बरोबर उजव्या बाजूला आहेत. SP मागित होतं अर्थात एकविरा आई एकविरा संघाचे कॅप्टन बट टॉस जिंकलाय. तत्पूर्वी मी या स्पर्धेतील शिल्पकार शुभमजी पाध्ये यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. महत्त्वाचा सामना आहे. किती षटकांचा सामना ते देखील मी तुम्हाला सांगतो. 5 षटकांचा सामना. पहिलं सत्र 5 षटकांचं असणार आहे. पाऊस पडतोय, निर्णय काय घेणार? शतरक्षण. पाऊस बघून घेतलाय की तुमचा प्लॅन होता? नाही, आमचा प्लॅनच आहे की शतरक्षण घ्यायचं आहे. कोणावरती जास्त अवलंबून आहात गोलंदाजी करताना? 4 हुकमाचे एक्के जे प्रभावी कामगिरी या मैदानावरती या पावसात करतील. मी आहे, ऋतिक आहे, आदी आहे आणि काका आहे. काकांना एक चांगला चेंडू टाकावा लागेल. अत्यंत महत्त्वाचा सामना त्यांच्यासाठी. दुसऱ्या बाजूला आपण या हिरवळीवरती खेळतोय. 1 लाखाची ही मोठी स्पर्धा पालघर जिल्ह्यामधली आहे. तुम्हाला संधी दिली गेलेली आहे आजच्या दिवसभरामध्ये. कसं काय बघता स्पर्धेकडे? सुंदरशी असे शुभम पाध्ये यांची स्पर्धा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना बोललेलो होती की आम्हाला एक आमचा गट दे, कारण की आम्हाला इकडे खेळायचं आहे. म्हणून त्यांनी धन्यवाद शुभम पाध्यांना पण आम्ही बोलतो की आम्हाला हा गट दिल्याबद्दल. अच्छा, तुम्ही मागून घेतला हा. निश्चितच तुमचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तुम्ही सहभागी झालात आणि शुभम पाध्ये यांनी मागणी जी केली होती तुम्ही ती लगेचच त्याची अंमलबजावणी केलेली आहे. बॅटिंग करायची, पावसात बॅटिंग करणं अवघड आहे. कालही आपण बघितलंय, तरी सुद्धा किती धाबा एक चांगलं टोटल तुमच्यासाठी लढण्यासाठी आवश्यक आहे? 60 ते 70. 60 ते 70. मग कोण बॅटर आहे ते चांगली कामगिरी करते? विशाल, करण आणि अमन आणि पवन. क्या बात आहे. खूप चांगली बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे आहे. महत्त्वाचा सामना तुम्हाला खेळायचा आहे. यावेळेला पालघर जिल्ह्यात मानाची स्पर्धा तुम्ही घेताय. डिमांड केली होती आपल्या भागातल्या सर्व खेळाडूंनी आणि ती पूर्तता झाली. कसं बघताय या स्पर्धेकडे? खूप छान वाटते. आम्हाला पण इकडे खेळायचं होतं लाईव्ह. प्रत्येकाची इच्छा असते. चाहता पक्षाप्रमाणे या ठिकाणी SP वॉइस ट्रॉफीमध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येकाची असते. निश्चितच दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. ऑल द बेस्ट. आणि यावेळेला पहिला सामना जो आहे तो 5 षटकांचा. बघूया षटका आपण या ठिकाणी निर्धारित करतो आहे. तर या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये टॉस आई एकविरा संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. आता ते त्यांचा निर्णय सार्थ ठरवतात का ते पाहूया. पावसाचा रोल काय असेल? पाऊस पॉवर हाऊस कोणत्या संघासाठी ठरेल आणि कोणत्या संघाचं नुकसान या ठिकाणी तो करू शकतो? नायक आणि खलनायक अशी भूमिका यावेळेला पावसाची देखील. परंतु प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थिती, आता प्रतिकूल परिस्थिती आहे ती अनुकूल कशी बनवायची हे तुमच्या हातामध्ये आहे. आई एकविरा वन द टॉस अँड इलेक्टेड टू bowl pass. उत्कृष्ट तुमचंही स्वागत आहे. काल आपण प्रमोद शेडगे यांचा गोड आवाज निश्चित ऐकला. कुणाल नाते यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं ऐकलेलं आहे. तर आज उत्कर्ष पाटील समालोचन कक्षामध्ये दाखल होत आहेत. SP ट्रॉफी 2024चा जर विचार केला तर एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा आहे. एकता ग्रुप आणि आई एकविरा या दोन संघादरम्यान पहिली लढत आहे. पाऊस पडत होता, मोठा पाऊस पडत होता, थांबलाय आणि आता सामन्याला सुरुवात होते. आई एकविराने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय सुंदर अशी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच पालघर जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धाकडे सातत्यपूर्ण पाहिलं जातं. अर्थात SP बॉईजची मात्र एक सुंदर अशी स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये दाखल होत आहे. सातत्याने मात्र प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये काहीतरी नवीन येत असतं आणि जी संकल्पना घेऊन मात्र ही स्पर्धा शुभमजी पाध्ये सर सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळत असतात. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा. करूया या पहिल्या सामन्याला सुरुवात. आई एकविरा संघानं टॉस जिंकला, प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. करूया मात्र या स्पर्धेला सुरुवात. आजच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ग्रामदेवतेला वंदन करत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत करूया
आजच्या या पहिल्या मॅचला सुरुवात, जिथे आई एकवीर आणि एकता ग्रुप यांच्यातली एक अत्यंत महत्त्वाची लढत आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपला एक्स्ट्रा खेळाडू 12वा प्रतिनिधी इथे पाठवणं बंधनकारक असेल. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप टेंबी खोडावे या संघानं मात्र क्वालिफाय निश्चित स्वरूपात त्यांना पण पाहायला मिळालं. आणि आज एकंदरीत 12 संघ आज टेंबी खोडावे गट म्हणून मात्र ही स्पर्धेचा एक विशेष दिवस या गटासाठी मात्र राखला. शुभम पाध्ये यांना केलेली विनंती टेंबी खोडाव्यांच्या एका ग्रुपनं, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या स्पर्धेला मात्र आज टेंबी खोडावे गट म्हणून आपण पाहतोय, ज्यातला पहिला मॅच एका बाजूला एकता ग्रुप, एका बाजूला आई एकवीरा संघाने टॉस जिंकला आणि निश्चित स्वरूपात म्हटलं की प्रथमतः गोलंदाजी आम्ही करणार आणि गोलंदाजी हीच आमची ताकद असणार, ज्या अनुषंगानं आपण पाहू शकाल. आता येणाऱ्या काळात काय होईल आणि काय बिघडेल आपण पाहणार आहोत. सामन्याला अगदी थोड्या वेळात होईल सुरुवात आणि एक चांगली लढत तुम्हाला बघायला मिळेल. SP बॉईज ट्रॉफी चला सामन्याला होईल सुरुवात. आजचा दिवस दुसरा या स्पर्धेचा आपण पाहतोय. पावसानं देखील उपस्थिती जोरदार लावली होती, थोडासा मंद झालाय, परंतु आता पाहूया. बॅटिंग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण फलंदाज पाहू शकाल विशाल आणि विशालच्या समवेत करण असे मात्र 2 सलामीवीर फलंदाज. 5 षटकांचा सामना, अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. आज टेंबी खोडावे हाफ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यामधला पहिला मॅच आई एकवीरा विरुद्ध एकता ग्रुप. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आमची ताकद या रबर बॉल खेळामध्ये निश्चित स्वरूपात ज्यांनी मांडलं. आणि आता निश्चित स्वरूपात गोलंदाज मात्र येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती, जो पहिलं षटक फेकण्याकरिता. दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. विशाल आणि करण यांची जोडी आणि आजच्या दिवसाला सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर सिद्धिविनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धिविनायक ज्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं, अगदी गणरायाला स्मरण करत पहिला चेंडू फेकण्याकरिता देखील आपण पाहू शकाल. सिद्धिविनायक हे पहिला बॉल घेऊन राईट हँड राऊंड विकेट, पहिलाच बॉल फुलर लेन्सचा आणि ज्यावेळेला ऑन साईडला या मात्र चेंडूला खेळलाय. आणि आजची दिवसाची सुरुवात मात्र आपण पाहतोय चौकारानं होत आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून. अगदी पहिल्या चेंडूवरती आक्रमकता ज्याने मात्र दाखवलंय. फुलर लेनचा बॉल होता, त्याला अगदी तंत्रशुद्ध फटक्यामध्ये कन्वर्ट केलं, दिशा दिली आणि मात्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक जे चेंडू एक टप्पा घेत निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे. अत्यंत महत्त्वाची सुरुवात महत्त्वाची आहे आणि ज्या सुरुवातीकरता आपण पाहू शकाल इथून चौकार आलाय. सिद्धिविनायक यांचा मात्र दुसरा चेंडू. अगदी पावसाची सर चालू आहे, ज्यामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण असतं या रबर बॉलच्या खेळामध्ये. इथून जर आपण पाहिलं तर दुसरा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती हाताळल्यानंतर आपण पाहू शकाल एकंदरीत चांगला चेंडू इथे हाताळला. व्हेरिएशन, परावर्तन मात्र आपल्याला पाहायला मिळालं. आणि तिसरा बॉल घेऊन गोलंदाज, गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्किट पद्धतीने मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खेळपट्टी ओली असली की निश्चित स्वरूपात रबर बॉल हा मात्र तुम्हाला निश्चित स्वरूपात स्पीडमध्ये जास्तीत जास्त बघायला मिळत असतो आणि सध्या ते बघायला मिळत आहे. सिद्धिविनायक यांनी मात्र चेंडू आत्तापर्यंत फेकलेत ते म्हणजेच 3 आणि ज्यामध्ये धावा खर्च झालेले आहेत 5. विशाल आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवरती चौकार खेळल्यानंतर. आता करंटसाठी त्याचा पहिला बॉल. पंचांचे 2 हात निश्चित स्वरूपात इथून समांतर येतील का? थोडंसं हाफ ट्रॅकर चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू, ज्यावरती मात्र फलंदाजानं पूर्ण प्रयत्न केले होते फुलमध्ये कन्वर्ट करण्याचा, परंतु आवाक्याच्या बाहेर राहिलेला बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला.
पंचांनी या चेंडूला निश्चित स्वरूपात दंडित केलंय, जिथे 1+1 अशा धावा मिळतील 2, म्हणजेच धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजेच 2, अर्थात 7 वरती धावा जाऊन पोहोचतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सिद्धिविनायक राऊंड विकेट. पुन्हा एकदा अतिशय चांगली लाईन ऑर लेंथ. मागचा चेंडू थोडासा ऑफ ट्रॅकरचा राहिला, परंतु या चेंडूवरती निश्चित स्वरूपात ज्याने त्याची ताकद, ज्याने त्याची स्ट्रेंथ, ओपनिंग स्पेल, सुरुवातीचं षटक फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम कसं करावं या चेंडूला निश्चित स्वरूपात आत्मविश्वास मिळाला असेल पुन्हा एकदा सिद्धिविनायकला. मागचे 2 चेंडू वगळता या चेंडूवरती अतिशय सुंदर गोलंदाजी, वेगासहित चांगला टप्पा इथे देखील आपल्याला बघायला मिळाला. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत 4 आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 7 या धावसंख्येवरती. हार्दिक केणी एक उत्कृष्ट समालोचक आणि आज गुणलेखनाच्या भूमिकेत देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल पंचांनी निश्चित स्वरूपात कमरेच्या वरती हात उचललाय, अर्थात नो बॉल इथे मात्र घोषित करतायत. या नो बॉलनं मात्र 1+1 अशा धावा मिळतील 2, म्हणजेच फलकावरती जाऊन पोचतात, त्या म्हणजेच 9. 4 चेंडू आणि 9 धावा. एक्स्ट्रा चेंडू जर इथून कमी केले तर चांगली गोलंदाजी तुमच्याकडे आहे, परंतु ते मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. फ्री हिटचं सिग्नल पंचाने दिलंय, इथून मात्र फलंदाजाला मूव आहे. मोठा फटका मात्र तुम्ही आणतील का, एक टर्निंग पॉईंट मात्र या षटकातला राहील का, यावेळीस आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू चांगला हाताळलाय, थोडासा खोलवर टप्प्याचा होता, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं, थोडंसं चेंज ऑफ द पेस. आणि फ्रंट लाईनला मात्र आपण पाहतोय ही गोलंदाजी हाताळत असताना सिद्धिविनायक यांच्या षटकातले चेंडू फेकून झालेत, ते म्हणजेच आतापर्यंत 5. विशाल आणि करण ही जोडी स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आता करणला आपण पाहू शकाल आत्तापर्यंत एकही चेंडू त्याने फेस केलेला नाही. हा पहिलाच बॉल त्याच्यासाठी होता, जिथे मात्र आपण पाहू शकाल अगदी खोलातला बॉल. चेंडूला मात्र आपण पाहतोय मिडॉनला मात्र ढकललं, क्षेत्ररक्षक तिथून पुढे सरकतोय. आणि पहिल्या षटकाचा खेळ एकंदरीत संपला गेला आणि ज्या पहिल्या षटकाच्या खेळाअखेर धावांची जर गती आपण पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात चांगली झाली आहे, कारण आत्तापर्यंत नाबाद आणि बिनबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक संपलंय, घेऊया विश्रांती आणि ऐकूया डीजे कॅन्डियन. बॉईज ट्रॉफी 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. प्रो लिंक्सच्या माध्यमातून जे लाईव्ह जोडलेले प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र आपण पाहतोय विनायक स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जबाबदारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा पहिल्या षटकाच्या खेळाअखेर लागल्या. दुसरं षटक इथे मात्र विनायक घेऊन आलेत. यावेळेस विनायककडे देखील चांगला पेस आहे. यष्टीरक्षकाची पूरक साथ मिळत नाही. एकाच वेळावर 2 गाड्या होत्या, परंतु शेवटच्या क्षणाला निश्चित स्वरूपात ज्यांनी सावरलं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर इथून 22च्या माध्यमातून जाऊन पोचते ती म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात 5-5 षटकांचे मात्र सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस अतिशय सुंदर पद्धतीनं ओपनिंग सेरेमनी देखील आपण पाहिल्या आणि कालच्या दिवसातला सफाळे गट ज्यामध्ये टिंबी घोडावे रॉकी ग्रुप या संघाने मात्र मजल मारली अंतिम दिवसामध्ये. आज मात्र आपण पाहतोय टिंबी घोडावेमधलेच संघ आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज विनायक तयार. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकाल हा देखील चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता. यष्टीरक्षक थोडेसे चाचपडत आहेत, कारण पहिल्या षटकापासून आपण पाहिलं जी योग्य साथ मिळायला हवी होती ती मात्र मिळत नाही, कारण चेंडू वेगानं येतोय आणि तिथे मात्र थोडंसं स्ट्रगल करतायत यष्टीरक्षक. गोलंदाजी देखील आत्तापर्यंत अगदी धारदार. या षटकातले पहिला चेंडू देखील आपण पाहतोय मिस झाला होता फलंदाज, आत्ता देखील आपण पाहतोय यष्टीरक्षकांनी मिस केलंय आणि तदनंतर आपण पाहू शकाल या 2 धावा या षटकात देखील आल्यात. पुढचा बॉल बट आणि बॉलमधलं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडूला मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय. सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. या सिंगलच्या साह्यानं 3 चेंडू आणि 3 धावा खर्च करत विनायक अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मेरिटवरची गोलंदाजी फलंदाजांना अगदी शांत ठेवलंय म्हणायला हरकत नाही. 13 धावा या धावफलकावरती आहेत. एका बाजूला करण आणि विशाल भागीदारी बिल्ड होत चाललंय, कारण येणाऱ्या काळात 5 षटकांचा खेळ आपण खेळतोय. 2 षटकं सुरुवातीची सावरली तर आगामी काळात चांगली फटकेबाजी होईल. या अनुषंगाने मात्र 2 फलंदाज वेळ घेत आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू
वेगासहित चांगली लाईन ऑर लेंथच्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय सध्या विनायक. ज्या वेळेला मात्र तो आला पटापट गोलंदाजी. रवींद्र जडेजाची आठवण करून देतोय म्हणायला हरकत नाही. जास्त वेळ मात्र तो घेत नाही गोलंदाजी करत असताना. जसे मात्र चेंडू फेकून झाले पुन्हा एकदा रनिंग ट्रॅकवरती. आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर 13 सामन्यांचं शेड्यूल आहे. त्या अनुषंगानं जास्त वेळ न घेता आपल्याला आजचं शेड्यूल पॅक करायचं आहे, ज्यामध्ये दुसरा सामना असेल किंग्स फायटर आणि किराईपाडा यांच्यातले देखील आपल्याला द्वंद्व बघायला मिळेल. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे, चांगली गोलंदाजी. मी म्हटल्याप्रमाणे यष्टीरक्षक थोडेसे त्रस्त आहेत. आणि आता इथे आपण पाहतोय जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र ह्या 2 धावा देखील खर्च झाल्या. पंचांनी 22चे संकेत दिलेत. एक धावाला अत्यंत महत्त्व देणं क्रिकेटच्या मैदानात गरजेचं आहे, परंतु इथून एक्स्ट्रामध्ये धावा खर्च झालेले आहेत. क्रिकेटचे सामने एक धाव्यांनी बदलत असतात, परंतु आता ओव्हर थ्रोमध्ये +22 अशा 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 15 या धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत आपण पाहतोय 5. अगदी शेवटचा बॉल या षटकातला विनायक पंचांच्या डावीकडून उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना राईट हँड ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेस बॅट आणि बॉलमधलं कनेक्शन चांगलं आहे. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं झालं आहे तिथे. डीपमधून मात्र फेकी येईल आणि फेकी येत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या 2 काही रोखू शकत नाही. धावसंख्या 2 संघाचं खातं पुढं सरकतंय. 17 पहिल्या षटकात धावा होत्या, त्या म्हणजेच 10. तदनंतर हे षटक चांगलं हाताळलं. एकही एक्स्ट्रा चेंडू हाताळला नाही. 6 चेंडू प्लेन फेकत असताना 7 धावा खर्च झाल्या गोलंदाज विनायक यांच्या. 2 षटकांचा खेळ अगदी सुंदर पद्धतीने मात्र संपलाय. पावसाच्या मंद मंद सरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. 2 फलंदाज विशाल आणि करण संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. 2 षटकांचा खेळ अवघा संपलाय. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पावसाचा वेग वाढलाय. तत्पूर्वी जाऊया संगीत कक्षात आणि ऐकूया डीजे कँडी यांना. वेलकम बॅक डीजे कँडी. अतिशय सुंदर संगीतांची मधुर मेजवानी आपल्याला दिवसभरात ऐकायला मिळेल नो डाऊट. सफाळ्यामध्ये स्पर्धा कुठली असो, मोठी स्पर्धा असो, जिथे मात्र साऊंड सिस्टम डीजे कँडी यांना निश्चित स्वरूपात ते निमंत्रण दिलं जातं. क्वालिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3ऱ्या षटकाच्या खेळाला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्याला आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 17. षटक क्रमांक 3ला सुरुवात. पहिलाच बॉल मात्र आपण पाहतोय जिथे मात्र पंचांनी त्यांना दंडित केलंय. दिशाहीन गोलंदाजी. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SP बॉईजचा आजचा दुसरा दिवस आणि जिथे टिंबीकोडा ग्रुपमधला दुसरा सामना असेल किंग्स फायटर किराईपाडा विरुद्ध साई स्पोर्ट्स सरावली B. 2 कर्णधारांना विनंती करीन की इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. दुसरा चेंडू देखील इथे वाईड आलाय. लाईन और लेंथकडे लक्ष द्यावं लागेल. मी मगाशी देखील 1 धाव्यांचा उल्लेख केला. क्रिकेटचा खेळ म्हटलं की 1 धाव एक्स्ट्रामध्ये जर गोलंदाजी कराल तर येणाऱ्या काळात चेस करण्यासाठी तुम्हाला थोडासा त्रास होईल. आणि खऱ्या अर्थाने इथून चांगली लाईन और लेंथ ज्या पद्धतीने विनायकनं गोलंदाजी केली त्या गोलंदाजीला निश्चित स्वरूपात तुम्हाला देखील त्याच्यावर पाऊल ठेवावं लागेल. इथे मात्र बागची कड घेऊन चेंडू चाललाय डीप थर्ड मॅनला आणि सिंगल मात्र इथे देखील मिळतंय. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचतात, त्या म्हणजेच 20. हार्दिक केणी आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर गुणलेखन. ज्या पद्धतीने त्यांचं मधुर आवाजाने ते रिझवतात त्याच पद्धतीने सुंदर लेखणीतून चांगलं गुणलेखन देखील बघायला मिळतंय. प्रो लिंक्सच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहू शकाल. कालचा दिवस अतिशय सुंदर पद्धतीने राहिला. आजचा दुसरा दिवस. यावेळीच देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना मी म्हटल्याप्रमाणे यष्टीरक्षक थोडेसे त्रस्त आहेत. 3ऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. आत्तापर्यंत सेट दिसत नाही, परंतु इथून तुम्हाला चांगलं यष्टीरक्षण करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षण हा त्याचा बॅकबोन म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल. सध्या चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 2 आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 21. यावेळेस मात्र बॉलला उडवायचं होतं डीप पॉईंटला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे देखील पडतात, घसरतात, सरकतात. पुन्हा एकदा संघासाठी उभं राहावं लागतं. पावसाळी क्रिकेटचा मात्र हाच तर थरार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप काही वेगळं बघायला मिळतं. जणू काही लगोरीचा खेळ चाललाय की काय, इधरचे फेक उधरचे फेक. जिथे मात्र आपण पाहतोय बघता बघता फलंदाजांनी 3 धावा वसूल केल्या. या धावसंख्या 3 पुढे सरकत असताना धावा जाऊन पोचतायत, त्या म्हणजेच 24 धावा.
पावसाळी रबर बॉल क्रिकेटची अगदी सन्मानाची आणि मानाची स्पर्धा, पालघर जिल्ह्यातली एक मोठी स्पर्धा म्हणून SP बॉईज या स्पर्धेला मात्र निश्चित स्वरूपात एक वेगळी मागणी असते. प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट बघत असतो. अगदी पावसाळ्याला सुरुवात झाली, जून महिना लागला की मग जुलैची वाट बघत असणारा प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची. आणि कालच्या दिवसात मात्र तो दिवस आला आणि या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. आजचा दुसरा दिवस, ज्यामध्ये टेंबी खोडावे हा हाफ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आई एकविरा आणि एन्जॉय असे मात्र दोन संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आई एकवीर आणि एकता यांच्यातला मात्र अत्यंत महत्त्वाचा सामना इथे चालू असताना एकाच वेळावर दोन गाड्या, दोघांमधलं मात्र आपण पाहू शकाल कॉर्डिनेशन संपलं, दोघांमधलं आपण पाहतोय समन्वय संपला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल रनआउटच्या माध्यमातून इथे मात्र फलंदाज बाद होत असताना आपल्याला बघायला मिळालेत. म्हणजेच फलंदाज बाद होतोय, करणला मात्र इथे परतीचा प्रवास करावा लागतोय आणि आता करणची जागा घेण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये अमन हा फलंदाज दाखल झालाय. पहिल्या विकेटसाठी जर आपण पार्टनरशिप पाहिली तर 24 धावांचे षटक क्रमांक 3 पाहत असताना चेंडूंचा खेळ फेकून झालाय. तो म्हणजेच आतापर्यंत 4, आणखीन येणाऱ्या काळात 2 चेंडू या तिसऱ्या षटकातले बाकी असतील. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. इनिंग्स ब्रेकमध्ये किंग्स फायटर किरईपाडा आणि साई स्पोर्ट्स सरावली B 2 कर्णधारांना आवाज पोहोचला असेल तर आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. आजच्या दिवसातलं शेड्यूल मोठं आहे, 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये निश्चित स्वरूपात 5-5 षटकांचे सामने आपण पहिल्या राऊंडसाठी खेळतोय. त्या अनुषंगानं वेळ कमी खर्च करत क्रिकेट जास्त खेळायचं आजच्या दिवसात, ज्या अनुषंगानं आमच्या आयोजकांचे देखील मेसेज पोहोचत आहेत. जाऊया मॅचकडे. चेंडूंचा खेळ झालाय, 4 धावसंख्या 24. पावसाचा वेग देखील वाढलाय, परंतु फलंदाजी थोडीशी मंद राहिलाय. आता मात्र चांगली गोलंदाजी, आता कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस सगळं बघायला मिळालं होतं, परंतु गोलंदाजाला घाई इथून मात्र जास्त बघायला मिळाली. ती घाई संकटात नाहीये, सातत्यपूर्ण पाहिलंय. चेंडू येण्याच्या आधी स्टम्प्स उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात चेंडूचा आणि स्टम्प्सचा इथे मात्र संपर्क करता आला नाही, जिथे मात्र एक धाव चोरटी धाव म्हणायला हरकत नाही. धावसंख्या 1 न आकार घेत धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजे 26 या धावफलकावरती. सकाळच्या सत्रापासून आज वरुण राजाने मात्र उपस्थिती दाखवलाय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एक वेगळा रंग, ज्यासाठी मात्र ही स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. या पावसाच्या हजेरीमध्ये अगदी जोरदार पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहू शकाल चांगला चेंडू नाही आहे, पंचांनी मात्र दर्शवलंय की यस इट्स अ वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पावसाचा वेग असला की थोडंसं स्ट्रगल करावं लागतं फलंदाजांना देखील आणि गोलंदाजांना देखील, परंतु गोलंदाजाकडे ॲडव्हान्टेज असतो. खेळपट्टी ओली असल्या कारणाने जर चांगली पिचिंग केली तर चेंडूचा मात्र वेग हा मात्र निश्चित स्वरूपात कन्वर्ट होत असतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं जर आपण धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोचतात, त्या म्हणजेच 28 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. आदित्य यांचं षटक थोडंसं लांबलं जात आहे. आत्तापर्यंत त्यांनी 9 चेंडू मात्र फेकले गेले, ज्यामध्ये एक्स्ट्रा देखील भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. 4 एक्स्ट्रा चेंडू देखील पाहायला मिळाले. शेवटचा बॉल. यावेळीस हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय. अगदी फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस, पहिलं आपण पाहू शकाल पहिलं षटक जे आलं ते सिद्धिविनायकचं होतं. दुसरं षटक विनायकचं देखील चांगल्या पद्धतीने बघायला मिळालं. आणि आता आदित्यला आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवरती येत असताना, जिथे मात्र आपण पाहू शकाल धावसंख्या 11 खर्च झाल्या. पहिल्या षटकात 10 होत्या, तदनंतर 7 आल्या आणि आता जर आपण पाहिले तर 11 धावा खर्च करत षटक संपते, ते म्हणजेच तिसरं आदित्य यांचं. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला आहे ते म्हणजेच अमन आणि एका बाजूला आपण पाहतोय विशाल. आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विशाल यांना. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचे कर्णधार. 4थं षटक वैयक्तिक, दुसरं विनायक. यावेळीस पंचांनी मात्र कमरेच्या वरती हात उचललाय, म्हणजेच नो बॉल. आणि नो बॉलला +6ची जोड आजच्या दिवसातला पहिला षटकार आपल्याला बघायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीनं फुदर लेनच्या चेंडूला मात्र आपण पाहतोय डिस्पॅच करत असताना फाईन लेगच्या वरनं क्लिअर करणारा हा षटकार अगदी सुंदर पद्धतीनं स्ट्रोक खेळलाय. आता पुढचा येणारा चेंडू हा फ्री हिटचा देखील राहील. सामन्याला मात्र एक वेगळं वळण या चेंडूनं दिलं असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित झाला नाही, जिथे मात्र आपण पाहतोय आता सॅक्रिफाईस करण्यासाठी कन्व्हिन्स केलं होतं फलंदाज अमन यानं, परंतु गोलंदाजानं तिथे देखील ती संधी उकवली. धावसंख्या इथून 1 मिळेल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 36 धावा. 36 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
किंग्स फायटर किरईपाडा आणि साई स्पोर्ट सरावली बी या पुढील होणारा सामना आजचा दुसरा दिवस टेंबिकोडा वे हाफ. यावेळीच आपण पाहू शकाल बॅट आणि बॉल मधलं कनेक्शन चांगलं झालंय. जिथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून चेंडूला मात्र फेकून देत असताना चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. षटकार. यांना आपण पाहतोय आता धावांचा वेग वाढलाय. धावांचा ओघ वाढत असताना पावसाचा वेग कमी झाला. तदनंतर फलंदाज आता मात्र निश्चित स्वरूपात जो अमन दाखल झाला होता, जो मात्र सातत्याने स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, तर का मला स्ट्राईक हवी आहे, ज्याचं उत्तर त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलंय. पंचांनी पुन्हा एकदा हा चेंडू देखील नो आहे असं दर्शवलंय. पहिला बॉल देखील नो होता. आता दुसऱ्या चेंडूवरती देखील आपल्याला तेच बघायला मिळालं. बघता बघता इथून धावसंख्या 2 देखील मिळाल्या. म्हणजेच या 2+9ची 1 धाव अर्थात 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनायकचं पहिलं षटक चांगलं राहिलं. दुसऱ्या षटकात थोडंसं दिशाहीन गोलंदाजी, एक वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी, एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी बघायला मिळाली आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचते 45 धावा. विनायकला आपण पाहतोय चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना आणि जिथे चेंडूंचा खेळ फेकून झालाय तो म्हणजेच 2. आणखीन या षटकात 4 चेंडूंचा खेळ फेकणं बाकी आहे. यस, 2 चेंडू जर आपण पाहतोय भीमर फेकले असतील गोलंदाजाने तर तुम्हाला मात्र निश्चित स्वरूपात इथून षटक पुढे कंटिन्यू करता येणार नाही. आता मात्र आपण पाहू शकाल गोलंदाज रिप्लेस म्हणून आपल्याला करंट पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या मागच्या चेंडूवरती जे क्षेत्ररक्षण होतं तेच तुम्हाला पुन्हा एकदा तैनात ठेवावं लागेल. आणि करंटला आपण पाहतोय आता रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाज आलाय करंट, परंतु आता करंटला इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपला महत्त्वाचा गोलंदाज जो ट्रम्प कार्ड राहिला होता पहिल्या षटकात विनायकच्या, त्याला मात्र थोडंसं इथून व्यवस्थित दिशा मिळाली नाही. हा चेंडू मात्र चांगला हाताळलाय. करंटने मात्र सांगितले की मी पार्ट टाइम जरी असलो तरी संघाला मात्र गरज काय आहे ती निश्चित स्वरूपात मी इथून पूर्ण करीन. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पिचिंगनं चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते करण यांची. धावसंख्या 45ला स्थिर असताना चेंडू फेकून झालेत या षटकातले 3. पुढचा बॉल बॅटची एज घेऊन चेंडू मात्र आपण पाहू शकाल स्क्वेअर लेगमध्ये, जिथून मात्र फाईन लेगचा खेळाडू अगदी वेगानं पुढे सरकलाय. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न राहतोय आणि 2 डावा इथून बघता बघता पूर्ण देखील होतील. धावसंख्या 2 आकार घेत धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 या धावसंख्येवरती 47. एक सन्मानजनक स्कोरकडे निश्चित स्वरूपात आता स्कोर कार्ड अग्रेसर होत असताना नितेश कदम सरांचं देखील इथे आगमन, त्यांचं देखील स्वागत. एक उत्कृष्ट पंच आणि आजच्या दिवसात कदाचित खेळताना देखील बघायला मिळतील का, हा देखील प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये असणार आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटची एक चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅनमध्ये, जिथून मात्र डीपचा खेळाडू पुढे सरसावतोय. बघता बघता इथून दुसरीचा प्रयत्न पुन्हा राहिलाय. आता जर आपण पाहिलं तर फेकीस्वेअर पहिल्या षटकापासून हाच खेळ आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. क्षेत्ररक्षणाला देखील तेवढंच महत्त्व तुम्हाला द्यावं लागेल, परंतु त्याचा विसर कुठेतरी झालाय खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. शेवटचा बॉल या षटकातला आणि गोलंदाज करणला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पुढचा बॉल घेऊन इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळलाय. डीपमधला खेळाडू पुढे सरसावतोय, जिथे मात्र मिडॉनला फील्ड होईल, फेकी येईल, तदवरती आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 4चा खेळ संपत असताना 50 धावा या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एकता ग्रुप या संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मॅच असणार आहे किंग्स फायटर किरईपाडा आणि साई स्पोर्ट्स सरावली. घेऊया ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षात, जिथे डीजे कॅन्डी आपल्याला रिझवण्याकरिता तयार असतील.
फलकावरती आहेत आणखीन 3 बॉल. एस पी बॉईज ट्रॉफी 2024चा मात्र हा सुंदर असा मात्र हा सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. तब्बल 5 दिवस मात्र ही स्पर्धा रंगली जाते. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतं. यंदा जर आपण पाहिले तर चांगले स्टँड्स देखील इथे उपलब्ध झालेत. यावेळेस मात्र सरळ बॅटनं फलंदाज पमन यांचा मात्र फटका इथे मात्र चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षक अगदी सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण सूर्यकुमार यादवची आठवण करून देत असताना हा झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि सदैव भारतीयांच्या आठवणीत राहणारा झेल जो मात्र वर्ल्ड कपमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं विश्वविजयी असं मात्र भारत आपल्याला पाहायला मिळाला आहे 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्ये. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि जर आपण तपासून पाहिलं तर 54 धावा या धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करण भोईर. 2 करण आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात. आता करण भोईर अगदी खालच्या फळीतला फलंदाज. इथून मात्र तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ नाही, अगदी येता क्षणी मोठ्या फटक्याला स्वीकार करावा लागेल. धावसंख्या आपण पाहतोय या 54 वरती पोहोचल्यात. 60-65 धावा. एक चांगली फाईट आपल्याला बघायला मिळेल. पुढचा मॅच किंग्स फायटर किरईपाडा विरुद्ध साई स्पोर्ट्स सरावली ब. 2 कर्णधार रेडी राहायचा. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. आणखीन 2 बॉल येणं बाकी असतील या षटकातले. सुंदर अशी मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं उदितला आपण पाहू शकाल. इथे देखील बॅट आणि बॉलमधलं कनेक्शन थोडंसं मिसिंग राहिलं. बॅटची बाहेरील एज घेऊन चेंडू मात्र आपण पाहतोय शॉट थर्ड मॅनला, जिथून खेळाडू पोहोचतील आणि फेकी येईल. तद्वरती आपण पाहतोय सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरकते ते म्हणजेच 55 या धावफलकावरती. आता उर्वरित जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. 5वं षटक पहिली फेरी ब्रेक होत असताना आपल्याला बघायला मिळेल या पुढच्या बॉल नंतर. आणि टार्गेट कितीचं राहील हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहू शकाल शेवटच्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंड माझ्याकडे का हवा होता, ज्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजेच अमन यांच्या बॅटमधून. शेवट अतिशय सुंदर राहिलाय. बॅटिंग करत असताना एकता ग्रुप या संघाचा आणि धावांचा जर आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 61. 62 धावांचं टार्गेट राहिलंय या पुढील इनिंगकरिता. पाहूया आता त्या मात्र चेज होतील की डिफेंड होतील, अनेक प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. तत्पूर्वी किंग्स फायटर किरईपाडा आणि साई स्पोर्ट्स सरावली बी या 2 कर्णधारांना विनंती करतोय की आपण या टॉससाठी
कळलं की घशामध्ये प्रशांत आदवडे सरांचा एक बुलंद आवाज, महाराष्ट्राचं एक मोठं नाव म्हणून सातत्यपूर्ण चांगलं समालोचन आपण त्यांना ऐकलंय आणि त्यांनाच आपण आता ऐकणार आहोत या पुढच्या इनिंगकरिता. धन्यवाद. थँक्यू उत्कर्ष. अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे. एकता ग्रुप आणि आय एकविरा 62 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमनला आपण पाहतो. पहिला चेंडू टाकण्याकरता जो सज्ज असेल, ओहो अप्रतिम चेंडू, टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय परंतु लेग स्टंपच्या बाहेर जातोय, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. एकता ग्रुप आय एकविरा आई एकपर्यंत टॉस जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. एकता ग्रुपला आमंत्रित केलं होतं बॅटिंग करण्याकरता आणि प्रथम बॅटिंग करत असताना अपनच्या शानदार खेळीनं 62 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. आणखी एक चांगला चेंडू आहे, टप्पापर्यंत खाली राहतोय, ऑनसाईडला बॅकफुटला जाऊन पुलचा फटका खरं तर खेळायचा होता, परंतु आज विकेट जर बघितलं पाऊस प्रचंड आहे आणि अशा वेळेला या विकेटवरती जसं बॉल ग्रिप करणं सोपं नाही, तशा पद्धतीनं तुमचे पाय देखील आहेत ते आपण बघतो ते ग्रिप करणं, विकेटवरती उभं राहणं, फ्रंटफुटवरती येणं, बॅकफुटवर जाणं तितकंही सोपं नाही. आव्हान आहे. प्रतिकूल परिस्थिती आणि अनुकूल परिस्थिती, अर्थात प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थिती बनवायचं काम आपल्याला करायचं आहे. विनायक आणि आदित्य ही जोडी मैदानावरती धावपल कदाबा 2. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमननं अप्रतिम बॅटिंग केले, शानदार बॅटिंग केले. 23 धावांची कळी त्यानं साकारली. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, वेगवान भन्नाट वेगानं यावेळेला बीट करत बॅट्समन विकेट किपरला सीमारेषा पार धावतोय. 4 धावांकरता चौकार. वेग प्रचंड एवढ्यासाठीच आहे कारण विकेट सिमेंटचे विकेट ओली झाले आणि त्यानंतर आपण बघितलं तर यावेळेला टप्पापर्यंत चेंडू अतिशय वेगानं उसळी घेत यावेळेला बॅट्समन आणि त्याचबरोबर यष्टीरक्षक याला चकमत सीमारेषा पार करतोय. 4 धावांकरता. धावसंख्या 7. आई एकविरा टीम 62 धावांचा पाठलाग करत असताना याला चांगला फटका ऑफ साईडला खेळलाय, पॉईंटच्या दिशेनं कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती येतो. 2 धावा पूर्ण होतील, अर्थात इथे आणखीन एक क्षेत्ररक्षक पॉईंट मध्ये आहे. क्षेत्ररक्षण खराब झाले त्याचा फायदा घेतील का? यावेळेला 3 धावा पूर्ण होत आहेत. साज, बाज आणि ताज अशा ह्या 3 धावा मैदानावरती धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 वरती पोहोचलेली आहे. आई एकविराचा संघ यावेळेला 62 धावांचा पाठलाग करतोय. 2 मातबर संघामधील लढाई, किंग्स फायटर किरईपाडा, साईस्फूट सरावली, अत्यंत दर्जेदार असे क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. आणि काल अव्वल दर्जाचा खेळ टेंबी कोडबे संघ रॉकिंग परफॉर्मन्स आपण म्हणू शकता. काल ज्या पद्धतीनं बऱ्याच जणांचा अपेक्षा भंग देखील झाला असेल, स्वप्न साकार करण्याकरता प्रत्येकजण मैदानात उतरला खरं, परंतु स्वप्नाचा भंग बऱ्याच संघाचा दावेदार संघ या स्पर्धेतनं पराभूत झालेत. रॉकी निश्चितच खुश असतील ज्या पद्धतीने संघाने कामगिरी केली आहे. रियानचा खेळ देखील दर्जेदार झालाय आणि त्यामुळे बॅटिंग करत असताना बॉलिंग करत असताना त्यानं उजवी कामगिरी केली आहे. खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार तोच असेल यात काय शंका नाहीये. कालचा दिवस रॉकी ग्रुप टीबी कोडवे संघाने गाजवला. काल निहिलनं देखील प्रभावित केलं, अप्रतिम कामगिरी केली. यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, ओ खराब क्षेत्ररक्षण. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न तितकासा चांगला नव्हता आणि परिणामतः झेल सुटलाय. या षटकात बरंच काय घडतंय आणि बरंच काय बिघडतंय देखील. धावफलकावरती 11 SP ट्रॉफी 2024 एक मानाची स्पर्धा पालघर जिल्ह्यातील आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमन आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकतो आहे.
स्ट्रायकरला फलंदाज आदित्य हार्दिक समालोचन कक्षामध्ये स्कोरिंगचं उत्तम प्रकारचं काम या ठिकाणी करतात. पुन्हा एकदा पायावरती टाकण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय घडलं आणि काय बिघडलेलं आहे. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार नाहीये कारण फलंदाज विनायक फार दूर गेला होता. वाईट बॉलचा इशारा. सादिक राजापूरकर एक प्रसिद्ध पंच मैदानावरती आहेत. नितेश कदम त्याचबरोबर साजिद लाला हे 3 प्रमुख पंच मैदानावरती आपण पाहतो आहे. अर्थात नितेश कदम आणि सादिक मैदानावरती आहेत. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये साजिद सरांना आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या आहे 13. 62 धावांचं आव्हान. बॅकफुटला जाऊन पूल चेंडू करायचं होतं खरं तर, परंतु तसं काही मैदानावरती आपण बघू शकता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळता आलेला नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना धावफलकावरती एकूण डाबा 14. या षटकात कोणत्या प्रकारचा म्हणजे बॅटनं आलेला चौकार नाही आहे. एक चौकार जरूर आलाय परंतु तो बाईकच्या रूपाने आलेला आहे. कारण अतिशय वेगवान 50 वेगानं चेंडू या बला टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक आणि फलंदाज चकवत थर्डमॅन सीमारेषा पार गेला होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल अमन. करण्याची जबाबदारी फलंदाज आदित्य जो व्यक्तिगत आपण बघितलं 4 या धावसंख्येवरती खेळतोय. रिमझिम पावसाची सुरूच आहे मैदानावर. SP ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम अत्यंत दर्जेदार असं आयोजन शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर उसुळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला काय खेळण्याचा प्रयत्न गुंडेस पाठवून चेंडू यावेळेला टाकला जातोय. बॅट चिकड घेऊन चेंडू जाईल थर्डमॅनमध्ये. एक धाव मिळते. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती आता 15 वरती. जिंकण्याकरता 62 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अत्यंत दर्जेदार क्रिकेट आपण कालही पाहिलेलं आहे. आजही या ठिकाणी निश्चितच खूप चांगलं क्रिकेट अपेक्षित करतो कारण आज मागणी केली होती खरं तर टेंबीकडे ग्रुपनं खेळाडूने की आम्हाला संधी शुभम पाध्ये सर द्या आणि त्या संधीचं आम्ही सोनं करू. बघूया आता प्रत्यक्षात ही मागणी याचा स्वीकार या स्पर्धेचे शिल्पकार आमच्या सर्वांची दिलकी धडकन शुभमजी पाध्ये यांनी केलेलं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आज मैदानामध्ये क्वालिटी क्रिकेट देखील अपेक्षित आहे. तुमच्याकडे देखील दर्जेदार क्रिकेटची अपेक्षा आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. धावफलक धावा आहेत एकूण 15. जास्त वेळ घेऊ नका. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये 13 मॅच आहेत. खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी निश्चितच प्राप्त झालेला आहे कारण शुभमजी पाध्ये यावेळेला खूप चांगली माहिती देतात की अपेक्षा होती की टेंबीकडबे ग्रुपमधून या गटामधून ह्या मधनं किमान 6 टीम येतील परंतु टीम अर्धा डझन नाही तर 1 डझन आले. हा उदंड प्रतिसाद आहे. त्यामुळे तुमचं क्रिकेटवरचं प्रेम आणि मनापासून आभार शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. फक्त आता वेळेतच सामने सुरू झालेत आणि ते वेळेत संपतील कसे याची काळजी आपण घ्या आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये बॅट आणि बॉलमध्येच एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायचं आहे. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू अगदी धीम्या गतीने टाकलेला वाईट बॉलचा इशारा खूपच ऑफटमच्या बाहेर जातोय. धावफलकावरती एकूण डाबा 16. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आहे. काही युवा खेळाडू काल आपण निहिलची जी गोलंदाजी बघितली अप्रतिम कामगिरी. बॅटिंग करत असताना त्याने उजवी कामगिरी केली. रियाजनं प्रभावित केले. ज्या पद्धतीनं तो मैदानावरती हुकमाचा एक्का ठरलाय. ऑफटमच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय. सादिक राजापूरकर आमच्या बाजूला बळतायत आणि सांगतायत की चेंडू बसवर आहे. हात येतात समांतर, धावा येतात अवांतर. धावफलकावरती एकूण धावा होते 17. 62 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूमध्ये या 62 धावा तुम्हाला करायच्या आहेत. एकता ग्रुपचे दोन्ही आघाडीचे फलंदाज विनायक आणि आदित्य मैदानावर. आई चेंडू ऑफटमच्या बाहेर. काल देखील वाईटची हॅट्रिक झाली होती. त्या षटकात 3च धावा आल्या होत्या. आज देखील तसंच घडतंय. रियांश अर्थात खरं तर ते षटक पहिले 3 चेंडू डॉट होते त्यानंतर 3 बॉल व्हाईट बॉल आले होते आणि त्या षटकात 3 धावा. आता काय घडलंय इथे पहिल्या 3 चेंडूवरती व्हाईट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. संधी तर मिळाली. बघूया काय घडते. खराब क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला. इथे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरती वेळ होता आणि त्याचा फायदा घेत एक चांगली पोझिशन बनवली बॅटरनी आणि सुंदर फटका खेळला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. खरं तर स्पिन गोलंदाजी करायची आहे परंतु आज युवा खेळाडू आहे. शिकण्यासारखं भरपूर आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 लाखाची स्पर्धा, पालघर जिल्ह्यातली मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगलं परफॉर्म करण्याची एक सुवर्ण संधी शुभमजी पाध्ये यांच्या माध्यमातून. धावफलकावरती एकूण डाबा 20. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक. या कुटुंबाचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडलाय झेल. बॅटरचा संपलाय खेळ. पहिला धक्का बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलमध्ये जात असताना आदित्य आणि आता या मॅच मध्ये प्रतीकचा हा पहिला बळी, पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला या ठिकाणी देतोय. एकदा का पुढे जायचं ठरल्यावर मागचा विचार करून चालायचं नाही.
टेंबिको डबे ग्रुपसाठी, गटासाठी, हाफसाठी तुम्ही खेळताय, तर इथे तुम्हाला आता मागे वळून बघायचं नाहीये, चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळायचं आहे. आणि त्यासाठी मैदानावरती दोन्ही बाजूला म्हणजे कस लागेल. कस का लागेल? भर पावसात, रिमझिम पावसात, धुवाधार पावसात या ठिकाणी तुम्हाला खेळायचं आहे. विकेट ओली झाली, बॉल ओला असेल, चेंडू तुम्हाला धावपट्टी या ठिकाणी जो तुमचा बॉलिंग रनअप आहे तो देखील बघितलं तर तिथे पाणी असेल आणि या पाण्यामध्ये जाऊन मैदानावरती स्वतःला सिद्ध करायचं आहे. पाण्यामध्ये या ओल्या मैदानात, ओल्या विकेटवरती, ओल्या आउटफील्डमध्ये तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आता बघा नदीचं पाणी आहे म्हणजे एखाद्या प्रवाहाबरोबर तुम्ही ओणक्याने जाऊ शकता, ओणक्यासारखे जाऊ शकता, परंतु प्रवाहाविरुद्ध जाऊन कोण चांगली कामगिरी करणार ते देखील आपल्याला बघायचं आहे. ओ आता थोडं पुढे टाकलं, चेंडू हलकंसं अपील केलंय, परंतु बॅटर ऑफस्टमच्या खूपच बाहेर आला होता, शफल झाला होता आणि लेग बायचा इशारा सातिक राजापूर करत असताना धावपलकावरती एकूण धाबा आहेत 21 धाबा धावपलकावरती. जिंकण्याकरता आवश्यकता एकूण 62 धाबांची. SP ट्रॉफी 2024 एक मानाची स्पर्धा. वेडीच्या गावामध्ये आपण हा क्रिकेटचा महासंग्राम होते. पालघर जिल्हे सपाळ्या असा भाग आहे, विटी लाईनमध्ये या ठिकाणी रबर बॉलचा विश्वचषक त्याचा आनंद आपण घेत आहे. बॅकफुटं जाऊन चेंडू खेळायचं होतं. हो, नो स्ट्राईक एंडला थोडी घाई झाली, म्हणून क्रिकेटमध्ये इज नो बेटचा खूप चांगला वापर करणं गरजेचं आहे. योग्य वेळ दिला होकार आणि योग्य वेळ दिला नकार अत्यंत महत्त्वाचा आहे. धावपलकावरती एकूण डाबा 21 आहेत. 21 षटकाचा विचार का दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहेत. 3 वाईड बॉल नंतर आता प्रत्येकची गाडी रुळावर आली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुरेख मारा करतोय, सुंदर गोलंदाजी. थोडासा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला जातो गुडनेस पावडर, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये. सातिक राजापूरकर लेग बायचा इशारा करतायत. धावपलकावरती एकूण धाबा आहेत 22. 22 प्लस ऑफ 1 विकेट चेसिंग टार्गेट ऑफ 62 रन. अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत मैदानावरती आपण या ठिकाणी पाहत आहात. संघर्ष सुरू आहे, बॅट आणि बॉल मधला संघर्ष मैदानावरती. हो, सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, लेन गोलंदाजी केली जाते. टेस्ट क्रिकेटमध्ये आपण मॅक्झिमम वेळा गोल्डन स्पॉटवर चेंडू टाकला जातो, परंतु आता हा चेंडू ऑफस्टमच्या खूपच दिशाईन गोलंदाजी. गोलंदाज प्रतीकचा हा मला वाटतं 4था वाईड आहे. आतापर्यंत पहिले 3 वाईड, त्यानंतर 3 चेंडू खूप चांगले टाकले गेले आणि त्यानंतर हा वाईट बॉलचा इशारा. आतापर्यंत किती चेंडू झाले ते देखील पाहूया. 9 चेंडू टाकून झालेले आहेत. 9 चेंडू आतापर्यंत गोलंदाजी केले प्रतीकनं. धावपलकावरती एकूण डाबा आहेत 24 धाबा धावपलकावरती हवे. चेंडू प्रतीक. हो, क्रिकेट अवघड का आहे, रबर बॉल क्रिकेट अवघड का आहे, स्वतःची काळजी घ्यायची आणि क्रिकेट खेळायचं. बॅट चेंज निश्चित इशारा केला गेला नॉन स्ट्रायकर निवडून आपण पाहू शकता. विनायक आणि सिद्धी विनायक ही जोडी मैदानावरती आहेत. सिद्धी आणि विनायकची जोडी मैदानावरती. धावपलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 25, परंतु अजूनही जो स्ट्रोक आपण मिडल ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे, तसं काही घडत नाही मैदानावरती. संघर्ष काल होता, आज आहे, उद्याही राहील. संघर्ष संपलेला नाही आणि संपणारही नाही, पण या संघर्षात मी मागे हटणार नाही, थकणार नाही, थांबणार नाही, लढत राहील. संघर्षा वाटेवरचा प्रवासी आहे, मोडेन पण वाकणार नाही. मैदानावरती हीच वृत्ती सिद्धी आणि विनायकला दाखवायची आहे. नाव तर बघितलं सिद्धी विनायक आहे. संकटमोचक खेळाडूंची आवश्यकता मैदानावरती. धावपलकावरती आता पावशतक पूर्ण झालंय. एकता ग्रुप उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडूमध्ये तुम्हाला 62 पर्यंत जायचं असताना आता बघूया किती धावांची आवश्यकता आहे. 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 37. यापूर्वी आपण उत्कर्षाचा अतिशय मधुर असा आवाज या ठिकाणी ऐकलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती हा फटका पहा. संघर्षाच्या वाटेवरचा प्रवासी आहे, मोडेन पण वाकणार नाही, थांबणार नाही, लढत राहील. का फटका सजवलाय? लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. संघर्ष मैदानावरती सुरू होता. अजून एकही चेंडू प्रॉपर आपण बघितलं तर मिडल ऑफ द बॅट आला होता, परंतु विनायकच्या बॅटमधनं या ओव्हरचा श्री गणेश खूप चांगला झालाय आणि काय स्वागत केलंय. पमन गोलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवरती अप्रतिम षटकार. चांगला चेंडू आहे. बॅकफुटवरती खेळण्याकरता मजबूर केलं. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. सुंदर क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव या ठिकाणी मिळते विनायकला आणि त्यानंतर ओव्हर थ्रो झालाय, त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केल्यात. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतायत टाळ्यांचा गजर. मैदानावरती सुरू आहे बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी. आता या मॅच मध्ये गोलंदाज करणार का फलंदाजांची नाकाबंदी.
सिद्धिविनायक आणि विनायक ही जोडी मैदानावरती धापल करती. एकूण डावा 33 आहेत. खेळ रंगलाय. बॅट आणि बॉल मधली जुगलबंदी आपण पाहतोय. अप्रतिम खेळ. एसपी ट्रॉफी, एसपी बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. थर्ड मॅन गलीब, एक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. या बेलाबे चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक हवा आहे, हवा आहे, त्यामुळे चेंडू या बेला तुम्हाला जज करावा लागेल. हवा आहे, पाऊस आहे, पाणी आहे, प्रतिकूल परिस्थिती आहे, तिला अनुकूल बनवण्याकरता योग्य जजमेंट करणं फार गरजेचं आहे. योग्य जजमेंट नाही झालं तर मात्र मित्रांनो या ठिकाणी फिल्डिंग करणं सोपं नाहीये, झेल पकडणं सोपं नाहीये. धापल करती. एकूण डाबा 35. आता 27 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत एकूण 15. हार्दिक अप्रतिम काम करतोय स्कोरिंगचे या ठिकाणी. तो चांगला समालोचक आहेच, परंतु अष्टपैलू आहे आणि बरोबर शुभम पाध्ये यांचं लक्ष असतं. ऑफटमच्या बाहेरचा अतिशय वेगवान चेंडू आहे. टप्पा पर्यंत उसळी घेतोय. गोल्डन स्पॉटवरती टप्पा टाकला होता. लेन चांगली होती. ज्यावेळेला ओव्हर पिच चेंडू टाकले जातात त्यावरती खरपूस समाचार घेतला होता विनायकनं. त्यानंतर मात्र गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी केले गोलंदाज पमनने. पमन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन वेगवान चेंडू आहे. ऑफटमच्या बाहेर लेन चांगली आहे आणि वेगावरती स्वारवत गोलंदाज पमन गोलंदाजी करतोय. बाईचा इशारा करतात सर नितेश कदम आणि आता धावपल करती. एकूण डाबा आहेत 36. जग हे खेळाडूंनी भरलेलं आहे. जर तुम्हाला बदलायचं असेल तर गेम चेंजर खेळाडू बना. गेम चेंजर खेळाडूची आवश्यकता मैदानावरती आहेत. हजारोच्या संख्येने खेळाडू आहेत. आम्हाला खेळाडू नाहीत, आम्हाला गेम चेंजर खेळाडू पाहिजेत मैदानावरती. पाहूया कोण गेम चेंजर खेळाडू बनतोय. ओ चांगला चेंडू ऑफर मिड स्टंपवरती टप्पा पर्यंत आतमध्ये आला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी धावसंख्या वाढते. अप्रतिम कामगिरी करत असताना सिद्धी आणि विनायक ही दोन्ही नावं मला वाटतं गणपतीशी जोडली गेलेली आहेत. आणि काय इथे शुभम पाध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येत आहे, कारण त्यांच्या कामाची सुरुवात गणपती बाप्पाने होते. शुभ कार्याची सुरुवात आपण बघितलं तर आपण गणपती बाप्पाच्या नावाने करतो. धावपलकावरती धावा आहेत 38. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 समीकरण आपण पाहू शकता. प्रो लिंकच्या माध्यमातून भारत पाकिस्तान सामना ज्यांनी कव्हर केला त्या प्रो लिंक स्पोर्टच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. वेळ जास्त घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि आपण नेहमीच म्हणतो की खेळ आणि वेळ कधी बदल याचा नियम नाहीये. राजकारण सरडा नेहमी रंग बदलतात. क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलत असतो. आज मैदानावरती SP बॉयज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा खेळ रंगलाय. एक रोमर्षक सामना आपल्याला बघायला मिळेल का पाहूया. हे षटक सांगेल, हे षटक सांगेल सामना कुणाच्या दिशेने जाईल. एकता ग्रुप की आई एकविरा दोन्ही मातब्र संघामध्ये अप्रतिम लढाई. आता सर्व तरुण खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमन. टेबी कोडबे ग्रुपला इथल्या खेळाडूंना संधी मिळाली, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. थर्ड मॅन गलीब, एक कबर, एक्स्ट्रा कबर, लॉंग ऑफ साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक. टप्पा पडण्याचा चेंडू आतमध्ये येतोय. सुरेख चेंडू आहे. बघूया पंचांचा इशारा. लेग बाईचा चेंडू पायाला स्पर्श करतोय, पायावरती आदळतोय आणि पुन्हा एकदा कबरच्या दिशेनं आलाय आणि त्यामुळे यावेळेला अमनला स्वतःला त्या ठिकाणी जावं लागलंय. 1 धाव मिळते. सिद्धी आणि विनायकची जोडी जमली मैदानावरती. सिद्धी विनायक कमालीची कामगिरी करतात, विशेष करून विनायकच्या बॅटमधनं आलेला षटकार आणि त्याचं तंत्र खूप चांगलं आहे. आता बॅटिंग करण्याकरता सज्ज असेल बॅट्समन सिद्धी विनायक. ओ सुरेख चेंडू. यष्टीरक्षण थोडंसं खराब होतंय. बाईचा इशारा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. उर्वरित चेंडूचा विचार केला चेंडू शिल्लक आहेत अजूनही 10. 22 धावांची आवश्यकता आणि एक भागीदारी झाली 20 धावांची. हार्दिक अत्यंत सुंदर माहिती. एक समालोचक स्कोरर असला की त्याचा फायदा कसा होतो पहा. आणि समालोचकाला काय हवं त्याला सांगण्याची गरज नाहीये, फक्त त्याच्याकडे बघायचं. तो बरोबर माहिती आहे, योग्य माहिती देतोय, अचूक माहिती देतोय. म्हणून समालोचकाचा स्कोरर हा कणा आहे. ओ सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी. हो यष्टीरक्षक पडलाय. पडतोय पण घडतोय मैदानावरती. यष्टीरक्षक पडला आणि रबर बॉलचं क्रिकेट आहे. हे सगळे मोमेंट तुम्हाला बघायला मिळतील. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया काय घडलं होतं मैदानावरती. ज्या पद्धतीनं हा चेंडू टाकला, चेंडू तर खूप चांगला होता. सुरेख गोलंदाजी. ऑफटमच्या बाहेरच्या चेंडू लेंथ चांगली होती आणि त्यानंतर पहा हा यष्टीरक्षक थोडासा पडला. 1 धाव मिळाले. केरीने धावसंख्या पोहोचली ती आता 41 वरती.
फटका चांगला ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेने खेळले. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पाण्यात पडलाय. कधी चिखलात तर कधी पाण्यात. तुमचं नशीब रुसून बसणार आहे. आज तेच घडतंय. चेंडू पाण्यात पडला. खरं तर ट्रॅव्हल झाला असता तर लॉंगॉनच्या दिशेने अतिशय वेगाने गेला असता, परंतु पडला आणि तो पाण्यातच राहिला. त्यामुळे या ठिकाणी एकच धाव धावपलका धावा. 42 ओव्हरमध्ये चेंडूचा विचार केला. 8 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. सामना रोमर्षक होणार का? एका मोठ्या फटक्याची आवश्यकता यावेळेला एकता ग्रुप संघासाठी निश्चितच आहे. वेगवान चेंडू, भन्नाट वेगाने चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. पंच आमच्या बाजूला बळतात नितेश कदम आणि सांगतात की वाईड बॉल. स्क्वेअर चेंडू हात येतात समांतर, धावा येतात अमांतर. 8 चेंडू 19 धावाचं समीकरण. तरुणपणात एवढी दमदार कामगिरी करा की वृद्धापकाळात किस्से सांगण्यामध्ये वेळ गेला पाहिजे. सर्व तरुण खेळाडू आहेत. हा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. चांगली कामगिरी करा. तुम्ही केलेली कामगिरी त्याचं गुणगान येणाऱ्या पिढीने केलं पाहिजे. तुमच्यावर असलेले समवयस्क जे खेळाडू त्यांनी केले पाहिजे. परंतु मला वाटतं यावेळेला चेंडू चुकीच्या दिशेला लागलेला आहे. चुकीच्या ठिकाणी लागलाय. खेळाडू थांबलाय. खेळ थांबलाय. नितेश कदम नेहमीप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावरती हलकंसं हास्य. शुभमची पाध्ये आमच्या बरोबर आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार आणि धाडस आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 1 लाखाची स्पर्धा घेणं हे सोपं नाही आहे. रबर बॉलची स्पर्धा आहे. आता रबर बॉलची स्पर्धा त्यानंतर आपण बघितलं तर तुमच्यासाठी एक चांगलं ग्राउंड असणं गरजेचं आहे. ते ग्राउंड आहे, परंतु स्टेज व्यवस्था देखील मध्ये स्टेज व्यवस्था आहे. इथे आता शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 2 या गॅलरी वाढलेल्या आहेत. उत्तम प्रकारची बसण्याची व्यवस्था. 5-6 गॅलरीज या ठिकाणी उपस्थित आहेत. 2 कॅमेऱ्याने भारत पाकिस्तान सामना ज्यांनी विदेशामध्ये जाऊन कव्हर केला, प्रो लिंकच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करतोय. उत्तम दर्जाचे यावेळेला पंच मैदानावरती आहेत. क्वालिटी क्रिकेट सुरू असताना चांगलं ओघवत्या बांधीतून तुम्हाला समालोचन ऐकायला मिळते. अगदी दर्जा या स्पर्धेत दर्जा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती अमन सज्ज असेल. सिद्धिविनायकची जोडी मैदानावरती खूप चांगली कामगिरी करते. ओ आताच चेंडूचा विचार केला. चेंडू शिल्लक 7 आणि 19 धाबांची आवश्यकता. कोण कोणाला देणार साथ, कोण कोणावर करणार मात. योग्य वेळेला साथ देणं गरजेचं आहे. सुरेख कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी. अमनची बॅट थळपली. सूर्य कसं बघायला गेलं तर ढगाच्या आड गेलाय, कारण पाऊस मोठ्या प्रमाणात आहे. पण अशा वेळेला पहिल्या इनिंगमध्ये अमननं खूप चांगली कामगिरी केली. लेग बायचा इशारा झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता आहे. अत्यंत सुंदर असा खेळ. अनिकेत, तुमचंही स्वागत आहे. बरोबर यावेळेला आज शुभम पाध्ये, काल आपण प्रकाशजी पाध्ये ज्यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि निश्चितच ते आमचे मार्गदर्शक आहेत. 6 चेंडू 18 धाबाचं समीकरण आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. यावेळेला खेळ थांबणार नाही याची काळजी घ्या. किंग्स फायटर किरईपाडा, साई स्पोर्ट्स सरावली या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, सामना समाप्त झाल्यानंतर यावेळेला टॉस आपण जिंकलेला आहे त्या संघानं मैदानाचा ताबा घ्यायचा. वेळ देखील महत्त्वाची आहे. 11:05 झालेली आहेत. बॅटर सज्ज आहेत. पंच देखील नितेश कदम आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण बघतो जे पंच आहेत ते इशारा करतात घड्याळाच्या दिशेनं. घड्याळ दाखवत आहेत सादिक राजापूरकर. आणि आता गोलंदाजी करण्याकरता करणला रन द्यायचे नाही आहेत, समोरून रन करायचे आहेत. टप्पा पण नंतर उसळी घेणारा चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी करणची. पहिला चेंडू डॉट टाकलाय, परंतु सिद्धिविनायक ही जोडी जमले मैदानावरती. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता. षटकार चौकारांची आवश्यकता मैदानावरती. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू नितेश कदमला एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. थोडा व्यायाम करणं गरजेचं आहे पावसामध्ये. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. आणि 15 वरती बॅटिंग करतोय तो बॅट्समन विनायक. फटका यावेळेला चांगला सजवलाय. घ्यावी एखादी तान, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा उत्तुंग षटकार. विनायकच्या बॅटमधनं संघर्षाचा षटकार. संघर्षाचा नायक विनायक मैदानावरती अप्रतिम कामगिरी करतोय. संघर्षातून गरुड झेप घेण्याचा प्रयत्न करतोय. उत्तुंग भरारी घेण्याचं काम करतोय यावेळेला विनायक. तो पोचला. एकूण आपण बघू शकता 21 वरती. गणपतीला आवडतात काय मोदक. धावसंख्या विनायकची काय 21. आता समीकरण काय 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. अनिकेत देखील आता स्माईल देतोय. मैदानावरती सामना रंगला. उत्कंठा शेगेला पोहोचते. चैतन्य अप्रतिम असा खेळ. चैतन्य या ठिकाणी उपस्थित आहेत. चैतन्य, तुमचंही स्वागत. हा चांगला चेंडू आहे.
मैदानावरती आपण बघितलं तर अप्रतिम अशा प्रकारचा बॅटल आहे. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट आहे, दुसरा चेंडू व्हाईट आहे, षटकार आहे, त्यानंतर डॉट आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. SP बॉयज ट्रॉफी 2024 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. अप्रतिम सामना. आणखीन एक चांगला चेंडू अपील केलंय आणि पाहूया काय घडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विनायक एवढा पाऊस पडतोय, मला वाटतं मोठा मासा गाळायला लागलाय. मोठा मासा गाळला. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार आहे. सामना रंगतदार आहे. सेट बॅट्समन ज्यानं 21 धावा या मैदानावरती कुठल्या, तो एकता ग्रुपचा हुकमाचा एक्का विनायक बॅक टू द पॅवेलियनमध्ये जातोय. अत्यंत महत्त्वाच्या, मला वाटतं त्याच्या बॅटमधनं एकूण 21 धावा, 20 चेंडूंना तो सामोरा गेला. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत आणि यावेळेला जल्लोष करण्याची संधी करणला मिळालेली आहे. करण मैदानावरती आहे. अत्यंत सुंदर कामगिरी. आता दोन्ही बॅटर, नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरता सुजल मधल्या फळीमधला फलंदाज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर महत्त्वाचे 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूची किंमत आहे 1 लाख. या स्पर्धेचं पारितोषिक आहे 1 लाख. आकर्षक ट्रॉफी. नवीन बॅटर संघाचा नायक यावेळेला विनायक अप्रतिम बॅटिंग केली, परंतु विजयाचा शिल्पकार तो बनू शकलेला नाहीये. बघूया आता या मॅच मध्ये 2 चेंडू किती चेंडू बघूया. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. करण ओ सुरेख चेंडू. एक डॉट बॉल टाकायचा होता. एकविरा संघानं या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी केली. 62 धावांचा पाठलाग करतात. 2 चेंडू 11 असं समीकरण असताना एक डॉट चेंडू टाकले करणनं रन दिला नाहीये. याचा अर्थ विजयाचा जल्लोष करण्याची संधी तुम्हाला मिळेल. विजयाचा आस्वाद साकण्याची संधी तुम्हाला मिळेल. करण अप्रतिम कामगिरी. ऋत्विक मैदानावरती आला. 1 चेंडू 11 धावा. अप्रतिम कामगिरी करत एकविरा संघानं पहिल्या सामन्यात बाजी मारले. एकता ग्रुपने या स्पर्धेमध्ये बाजी मारलेली आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. एकता दाखवले आणि विशेष करून कौतुक करायला अमनचं, ज्या पद्धतीने त्याची बॅट तळपते. अप्रतिम कामगिरी करत 62 धावा पहिल्या सामन्यामध्ये डिपेंड करण्यात आलेले आहेत आणि एकविरा संघ या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर स्पर्धेच्या बाहेर जातोय. या स्पर्धेचा शिल्पकार अमन 1 विकेट त्याने घेतलाय आणि 21 धावा त्याने 23 धावा